आघाडीच्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीची साथ सोडल्यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर हल्ला चढवलेला आहे। आंबेडकरांच्या वारंवारच्या टीकेनंतर आता काँग्रेसने देखील प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे। काँग्रेसवर टीका, महाविकास आघाडीवर हल्ले। आंबेडकर महाविकास आघाडीत विरोधाचे शोले। काँग्रेसनेही टीकेतूनच दिला परतीचा निरोप। हुंड्यासाठी लग्न मोडल्याचा केला आरोप। महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेतल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीनं थेटपणे महाविकास आघाडीला आव्हान दिल्याचं दिसतंय। निम्म्याहून अधिक जागांवर वंचितनं महाविकास आघाडीच्या विरोधात आपले उमेदवार उतरवलेत। त्यानंतर आता आंबेडकरांनी थेटपणे महाविकास आघाडी आणि त्यातही काँग्रेसला लक्ष्य केल्याचं दिसतंय। उद्धव ठाकरेंना जसं सांगितलं होतं की बाबा तुमचं आणि काँग्रेसचं जमणार नाही, कदाचित एनसीपी जमेल याचं कारण की एनसीपी त्या पोझिशनमध्ये नाही की डॉमिनेट करू शकते। आणि काँग्रेसवाल्यांनाही मी असा रागा केला होता की तुमचं आणि शिवसेनेचं जमणार नाही आहे। याचं कारण की गेले 25 वर्ष तुम्ही एकमेकांच्या विरोधात लढतच आलेला आहात। खरं तर काँग्रेस अजूनही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी इच्छुक आहे आणि तसे प्रस्तावही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेसचे वरिष्ठ नेते हे सातत्यानं देत आहेत। पण त्या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करत आंबेडकर काँग्रेसवर टीका करतायत। त्यामुळेच आता काँग्रेसनं आंबेडकरांच्या या टीकेला त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्याचं दिसतंय। आम्ही तर त्यांना साक्षगंध होण्याच्या पूर्वीपासूनच पसंत करून ठेवलं होतं। त्यांनी का लग्नासाठी नकार दिला आणि त्यांना जे काही हुंड्यात अपेक्षित होतं ते चर्चा करायची होती की न मिळाल्यामुळे कदाचित त्यांनी लग्न तोडलं असावं। गेल्या जवळपास 1.25 वर्षापूर्वी ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये युती झाली होती। त्यानंतर सातत्यानं प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये आणण्याचे प्रयत्न देखील झाले। काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं विरोध बाजूला सारत प्रकाश आंबेडकरांना सामील करून घेण्याची तयारी देखील केली। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या वेळेला शिवाजी पार्कमधल्या सभेत प्रकाश आंबेडकर उपस्थित राहिल्यानं ते महाविकास आघाडी सोबतच निवडणूक लढवतील अशी चिन्ह देखील निर्माण झाली होती। पण आंबेडकरांनी अचानकपणे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकल्यानं सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा दुरंगी लढतींच्या ऐवजी आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशा तिरंगी लढतीचं चित्र पाहायला मिळणार आहे। याचा फायदा नेमका कुणाला होणार आणि नेमका फटका कुणाला बसणार हे निकालानंतरच समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।